हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट 4.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण फोर्थ क्वेश्चन कव्हर करणार आहोत. सो सी दी फोर्थ क्वेश्चन, सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स. Solve the following equations. That means we have to find out the value of x. Is it clear? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण इक्वल रेशोच्या प्रॉपर्टीज यूज करणार आहोत. सो या प्रॉपर्टीज ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला लर्न केलेल्या आहेत, बट जस्ट रिकॉल करूया. सो सी दी फर्स्ट प्रॉपर्टी, इन्व्हर्टेंडो. अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी, इफ a upon b is equal to c upon d, that means given two ratios are equal ratios, then b upon a is equal to d upon c. सिम्पली इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांच्या प्लेसेस या एक्सचेंज झालेल्या आहेत. इज इट क्लियर? सो फॉर एक्झाम्पल 2/3 इज इक्वल टू 4/6 हे इक्वल रेशोज आहेत. दॅट मीन्स हा जो सेकंड रेशो आहे याला अगेन आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊ शकतो. 2नी जर कट केला तर 2 2 चा 4 अँड 2 3 चा 6. दॅट मीन्स फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो. इज इट क्लियर? फर्स्ट रेशो इट इज 2/3 इज इक्वल टू सेकंड रेशो. त्याचं कन्वर्जन सुद्धा अगेन काय झालेलं आहे, 2/3. दॅट मीन्स गिवन टू रेशोज आर इक्वल रेशोज. इज इट क्लियर? दॅट मीन्स ए प्लेसवर 2 आहे, बी प्लेसवर 3 आहे, सी प्लेसवर 4 आहे आणि डी प्लेसवर 6 आहे. सो अकॉर्डिंग टू धिस प्रॉपर्टी वी कॅन राईट 2/3चं कन्वर्जन काय होणार आहे, 3/2. इज इट क्लियर? इज इक्वल टू 4/6चं कन्वर्जन काय होणार आहे, 6/4. इज इट क्लियर? सो फर्स्ट रेशो ॲज इट इज राहणार आहे, कारण त्याला अगेन आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊ शकत नाही. इज इट क्लियर? इज इक्वल टू हा सेकंड रेशो आपल्याला कट करता येईल. 2नी जर कट केला तर 2 2 चा 4 अँड 2 3 चा 6. दॅट मीन्स आन्सर हे काय आलेलं आहे, 3/2. इज इट क्लियर? दॅट मीन्स फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो. दॅट मीन्स हा चेंज केल्यानंतर सुद्धा काय झालेला आहे, रेशो हा सेम राहिलेला आहे, कॉन्स्टंट राहिलेला आहे. इट इज दी प्रॉपर्टी इन्व्हर्टेंडो. इज इट क्लियर? देन सेकंड प्रॉपर्टी, अल्टरनेटो. इफ a upon b is equal to c upon d, that means given two ratios are equal, then a upon c is equal to b upon d. इथं जर सिम्पली आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर अपॉन सेकंड रेशोमधील न्यूमरेटर घेतलेला आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स a अपॉन c घेतलेला आहे. देन इज इक्वल टू फर्स्ट रेशोमधील डिनोमिनेटर अपॉन सेकंड रेशोमधील डिनोमिनेटर घेतलेला आहे. दॅट मीन्स b अपॉन d. इज इट क्लियर? फॉर एक्झाम्पल 2/3 इज इक्वल टू 4/6. सेम एक्झाम्पल इथं आपण फॉलो करतो आहोत. सो गिवन टू रेशोज आर इक्वल रेशोज, कारण हा सेकंड रेशो कट केल्यानंतर आन्सर काय येत आहे, 2/3. दॅट मीन्स गिवन टू रेशोज आर इक्वल रेशोज, देन अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी वी कॅन राईट 2/4. दॅट मीन्स न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर इज इक्वल टू डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर. दॅट मीन्स 2/4 इज इक्वल टू 3/6. इज इट क्लियर? सो हा रेशो कट केल्यानंतर आन्सर काय येणार आहे, 2नी जर कट केला तर 2 1 चा 2 अँड 2 2 चा 4. दॅट मीन्स 1/2 हा रेशो आलेला आहे. त्यानंतर हा सेकंड रेशो कट केल्यानंतर 3नी कट करता येईल. 3 1 चा 3, 3 2 चा 6. दॅट मीन्स हा रेशो सुद्धा काय आलेला आहे, 1/2. दॅट मीन्स गिवन टू रेशोज हे कॉन्स्टंट राहिलेले आहेत, सेम राहिलेले आहेत. दॅट मीन्स हा चेंज केल्यानंतर सुद्धा रेशो हे सेम येत आहेत. इट इज दी सेकंड प्रॉपर्टी, अल्टरनेटो. इज इट क्लियर? देन थर्ड प्रॉपर्टी, कंपोनेंडो. इफ a upon b is equal to c upon d, that means given two ratios are equal, then a plus b upon b, that means numerator plus denominator upon denominator. Is it clear? Is equal to numerator plus denominator upon denominator. That means a upon b is equal to c upon d, then a plus b upon b is equal to c plus d upon d. Is it clear? So same example here, 2/3 is equal to 4/6. That means given two ratios are equal ratios, then we can write according to this property 2 plus 3/3. Is it clear? Is equal to 4 plus 6/6. Is it clear? So 2 plus 3/3. That means 2 plus 3, that means 5. 3 as it is राहणार आहे. त्यानंतर 4 plus 6, that means 10. 6 as it is राहणार आहे. Is it clear? हा जो फर्स्ट रेशो आलेला आहे 5/3 याला अगेन आपण कट करू शकत नाही. सो तो ॲज इट इज राहणार आहे. बट हा जो सेकंड रेशो आहे याला अगेन आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊ शकतो. 2नी जर कट केला तर 2 3 चा 6 अँड 2 5 चा 10. दॅट मीन्स फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो. इज इट क्लियर? देन नेक्स्ट प्रॉपर्टी, डिव्हिडेंडो. इफ a upon b is equal to c upon d, that means given two ratios are equal, then we can write a minus b upon b. That means numerator minus
डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर इज इक्वल कंपोनेंटमध्ये आपण काय केलेलं होतं न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर इज इक्वल बट डिव्हिडंडमध्ये आपण न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर दॅट मीन्स a minus b upon b is equal to c minus d upon d is it clear? For example 2 upon 3 is equal to 4 upon 6 that means given two ratios are equal then we can write according to this property 2 minus 3 upon 3 is equal to 4 minus 6 upon 6 is it clear? So 2 minus 3 that means minus 1 त्यानंतर डिनोमिनेटरला 3 as it is येणार आहे is equal to 4 minus 6 that means minus 2 upon 6 as it is it clear? सो हा रेशो ॲज इट इज राहणार आहे त्यानंतर सेकंड रेशो आपण अगेन कट करू शकतो 2नी कट केल्यानंतर 2 1 चा 2 2 3 चा 6 दॅट मीन्स फर्स्ट रेशो काय आहे -1 अपॉन 3 त्यानंतर सेकंड रेशो सुद्धा काय आलेला आहे -1 अपॉन 3 इज इट क्लियर देन लास्ट प्रॉपर्टी कंपोनेंडो डिव्हिडंडो इफ a upon b is equal to c upon d that means given two ratios are equal then according to this property a plus b upon a minus b is equal to c plus d upon c minus d that means numerator plus denominator upon numerator minus denominator is equal to numerator plus denominator upon numerator minus denominator is it clear for example 2 upon 3 is equal to 4 upon 6 that means given two ratios are equal then according to this property we can write 2 plus 3 upon 2 minus 3 is equal to 4 plus 6 upon 4 minus 6 is it clear 2 plus 3 that means 5 2 minus 3 that means minus 1 is equal to 4 plus 6 that means 10 4 minus 6 that means minus 2 is it clear so हा रेशो ॲज इट इज राहणार आहे कारण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये अगेन याला आपण घेऊ शकत नाही इज इट क्लियर बट हा जो सेकंड रेशो आलेला आहे हा अगेन आपण कट करू शकतो 2नी जर कट केला तर 2 1 चा 2 2 5 चा 10 इज इट क्लियर दॅट मीन्स रेशो काय आलेला आहे 5 अपॉन -1 दॅट मीन्स फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो इज इट क्लियर सिम्पली या प्रॉपर्टीज यूज करून आपण प्रॅक्टिसचे सॉल्व करणार आहोत सो लेट्स स्टार्ट सी दी फर्स्ट एक्झाम्पल x square plus 12x minus 20 upon 3x minus 5 is equal to x square plus 8x plus 12 upon 2x plus 3 सो डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटला डिनॉमिनेटरच्या टर्मला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 4 इंटू 3x दॅट मीन्स 12x त्यानंतर 4 इंटू -5 दॅट मीन्स -20 इज इट क्लियर दॅट मीन्स न्यूमरेटरमधील टर्म ही डिनॉमिनेटरला येऊ शकते जर आपण डिनॉमिनेटरला 4नी मल्टिप्लाय केलं इज इट क्लियर त्यानंतर सेकंड रेशोमध्ये सुद्धा 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू 2x दॅट मीन्स 8x त्यानंतर 4 इंटू +3 दॅट मीन्स +12 इज इट क्लियर दॅट मीन्स टोटल रेशोला आपल्याला 1 अपॉन 4नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इट क्लियर त्यामुळे काय होणार आहे सेम टर्म्स आपल्याला मिळणार आहेत आणि त्या सेम टर्म्स आपण डिव्हिडंडो घेऊन कॅन्सल करू शकतो इज इट क्लियर सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल फर्स्ट एक्झाम्पल x² + 12x minus 20 upon 3x minus 5 is equal to second ratio x square plus 8x plus 12 upon 2x plus 3. So just we have to find out the value of x. Is it clear? So x ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही प्लेसवर सेम टर्म्स हवे आहेत इज इट क्लियर सो सेम टर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण न्यूमरेटर प्लेसला 4नी मल्टिप्लाय करू शकतो इज इट क्लियर सो 4नी मल्टिप्लाय केल्यामुळं 4 इंटू 3x दॅट मीन्स 12x त्यानंतर 4 इंटू -5 दॅट मीन्स -20 इज इट क्लियर सो LHSला जर आपण न्यूमरेटर प्लेसला 4नी मल्टिप्लाय केलं तर RHSला सुद्धा न्यूमरेटर प्लेसला 4नी मल्टिप्लाय करावं लागेल इज इट क्लियर सो 4नी मल्टिप्लाय केल्यानंतर 4 इंटू 2x दॅट मीन्स 8x त्यानंतर 4 इंटू +3 दॅट मीन्स +12 इज इट क्लियर दॅट मीन्स टोटल रेशोला आपल्याला 1 अपॉन 4नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इट क्लियर सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1 अपॉन 4 इज इट क्लियर सो 1नी मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज ब्रॅकेट राहणार आहे जस्ट आपण स्टेप मेन्शन करूया x² + 12x minus 20 upon 4 multiplied by 3x minus 5
इज इक्वल टू 1 मल्टीप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 4 मल्टीप्लाय बाय इन ब्रॅकेट 2x प्लस 3 इज इक्वल. सो ब्रॅकेट सॉल्व करूया. 1नी मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज ब्रॅकेट येणार आहे. सो राईट ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन तर 4नी ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स 4नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला दे सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 4 इंटू 3x दॅट मीन्स 12x. त्यानंतर 4 इंटू -5 दॅट मीन्स -20 इज इक्वल टू 1नी मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज ब्रॅकेट येणार आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 इज इक्वल. त्यानंतर 4नी मल्टिप्लाय केल्यामुळं सुरुवातीला 4नी 2xला मल्टिप्लाय करायचं आहे. देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 4 इंटू 2x दॅट मीन्स 8x प्लस 4 इंटू 3 दॅट मीन्स प्लस 12 इज इक्वल. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 12x मायनस 20 त्यानंतर इथं सुद्धा काय आलेलं आहे 12x मायनस 20 इज इक्वल. त्यानंतर सेकंड रेशोमध्ये 8x प्लस 12 त्यानंतर अपॉनला 8x प्लस 12 या सेम टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत. सो या सेम टर्म्स आपल्याला कॅन्सल करता येतील. बट इथं साईन प्लस आहे, इथं सुद्धा प्लस आहे. इथं जर साईन मायनस घेतलं तर आपल्याला या 12ला हे 12 कॅन्सल करता येईल. दॅट मीन्स आपल्याला डिव्हिडंडो ही प्रॉपर्टी घ्यावी लागणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी डिव्हिडंडो बाय using the property dividendo. So according to this property we can write a minus b upon b. That means ही total term, see here, ही total term a place वर येणार आहे. त्यानंतर ही total term b place वर येणार आहे. Is it clear? So according to the property a minus b, that means a चा bracket x square plus 12x minus 20 minus b, that means 12x minus 20 is it upon b, that means हा b चा ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे 12x minus 20 is it is equal to ही टोटल टर्म c प्लेसवर आहे. इट इज c and it is nothing but d. So according to the property dividendo c minus d, that means first bracket x square plus 8x plus 12 minus d, that means minus 8x plus 12 is equal upon d, that means 8x plus 12 is equal. So ब्रॅकेट सॉल्व करूया. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20. त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स आतील प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. इज इक्वल मायनस इंटू प्लस, दॅट मीन्स मायनस मायनस 12x. त्यानंतर मायनस इंटू मायनस, दॅट मीन्स प्लस प्लस 20 इज इक्वल. त्यानंतर न्युमरेटरचा ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे 12x minus 20 is it clear? So is equal to first bracket as it is x square plus 8x plus 12. त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स आतील टर्मचे साईन हे चेंज होणार आहेत. 8x minus 12 is it clear? अपॉन 8x plus 12 is it clear? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे प्लस 20 आहेत, हे मायनस 20 आहेत. दॅट मीन्स ऑपोजिट नंबर झालेले आहेत. सो कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 12x प्लस 12x या ऑपोजिट टर्म झालेल्या आहेत. सो कॅन्सल झालेल्या आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 8x प्लस 8x या ऑपोजिट टर्म्स आहेत. सो कॅन्सल झालेल्या आहेत. त्यानंतर प्लस 12 मायनस 12 हे ऑपोजिट नंबर आहेत. सो कॅन्सल झालेले. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. एक्स स्क्वेअर अपॉन 12x minus 20 is it is equal to x square upon 8x plus 12. दोन्ही रेशोमध्ये एक्स स्क्वेअर आहे. दॅट मीन्स एक्स स्क्वेअर आपण कॅन्सल करू शकतो.
जर फर्स्ट रेशोला आपण 1/x² मल्टिप्लाय केलं तर सेकंड रेशोला सुद्धा काय करावं लागणार आहे, 1/x² मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो हे मल्टिप्लिकेशन केल्यामुळं x² ला x² कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? देन इथं सुद्धा x² ला x² कॅन्सल होणार आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/x². मल्टिप्लाइंग both sides by 1/x². Is it clear? So we can write x² upon 12x minus 20 multiplied by 1/x² is equal to x² upon 8x plus 12 multiplied by 1/x². Is it clear? So x² ला x² कॅन्सल होणार आहे. त्यानंतर इथे x² ला x² कॅन्सल झालेला आहे. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग 1/12x minus 20. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 1/8x plus 12. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला इथं आपण इन्व्हर्टेंडो घेणार आहोत. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी इन्व्हर्टेंडो. ही टर्म न्यूमरेटरला जाणार आहे. त्यानंतर 1 हा डिनॉमिनेटरला येणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 12x minus 20 upon 1 दॅट मीन्स सेम हीच टर्म राहणार आहे. इज इक्वल टू 8x plus 12. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 12x minus 8x घेता येईल. इज इट क्लिअर? सो सी हिअर या लाईक टर्म्स आहेत. सो 8x आपण शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लिअर? त्यानंतर -20 आपण या साईडला शिफ्ट करूया. सो LHSला 12x minus 8x इज इक्वल टू 12 ॲज इट इज प्लस 20. सुरुवातीला 20 हे मायनसमध्ये आहे. शिफ्ट केल्यानंतर ते प्लस होणार आहे. सो 12x minus 8x दॅट मीन्स 4x इज इक्वल टू 12 प्लस 20 दॅट मीन्स 32. इज इट क्लिअर? सिम्पली आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 4 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागेल. इज इट क्लिअर? सो 4 शिफ्ट केल्यानंतर तो सुरुवातीला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. शिफ्ट झाल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. सो LHSला x राहणार आहे. x इज इक्वल टू 32/4 होणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण 4नी कट करू शकतो. 4 1 जा 4 अँड 4 8 जा 32. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. देअरफॉर x is equal to 8. It is our answer. Then next example. Second one, it is 10x² plus 15x plus 63 upon 5x² minus 25x plus 12. Is it clear? Is equal to 2x plus 3 upon x minus 5. Is it clear? So just we have to find out the value of x. Is it clear? So हे एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केलं तर 10x² प्लस 15x यातून आपण 5x कॉमन घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो 5x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, 2x प्लस 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 5x² मायनस 25x यातून जर आपण 5x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, x मायनस 5. इज इट क्लिअर? सो सेम टर्म्स इथं मिळत आहेत. सो वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन 5x. सो देअरफॉर वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन 5x. सो वी कॅन राईट 5x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3 त्यानंतर प्लस 63 ॲज इट इज. इज इट क्लिअर? अपॉन 5x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये x मायनस 5 प्लस 12 ॲज इट इज. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन सेकंड रेशो ॲज इट इज येणार आहे. इज इट क्लिअर? सो 2x प्लस 3 त्यानंतर इथं सुद्धा 2x प्लस 3 ही टर्म मिळालेली आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं x मायनस 5 आणि त्यानंतर इथं सुद्धा x मायनस 5 ही टर्म मिळालेली आहे. सो यू कॅन राईट सबस्टिट्यूट 2x प्लस 3 इज इक्वल टू a
then x minus 5 is equal to b. Is it clear? So we can write substitute 2x plus 3 is equal to a. Then x minus 5 या प्लेसवर आपण सुरुवातीला b घेणार आहोत. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट 5x ॲज इट इज. या ब्रॅकेटच्या प्लेसवर a येणार आहे. दॅट मीन्स a प्लस 63. इज इट क्लियर? अपॉन 5x ॲज इट इज. त्यानंतर या ब्रॅकेटच्या प्लेसवर b येणार आहे. दॅट मीन्स इंटू b प्लस 12 ॲज इट इज. इज इक्वल टू या ब्रॅकेटवर a येणार आहे अपॉन या प्लेसवर b येणार आहे. इज इट क्लियर? सो सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी कॅन राईट b इंटू हा ब्रॅकेट येणार आहे. इज इट क्लियर? 5x a प्लस 63 इज इक्वल टू a इंटू 5x b प्लस 12. इज इट क्लियर? सो बीनी सुरुवातीला फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर एनी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट 5x ab इज इट क्लियर प्लस 63b इज इक्वल टू 5x ab प्लस 12a. इज इट क्लियर? देन 5x ab इथंही आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा 5x ab आहे. इज इट क्लियर? सो ते आपण कॅन्सल करू शकतो. सो रिमेनिंग टर्म्स आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. सो वी कॅन राईट 63b इज इक्वल टू 12a. इज इट क्लियर? सो 63 आणि 12ला आपण अगेन 3नी कट करू शकतो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट डिवाइड both sides by 3. इज इट क्लियर? 63ला 3नी डिवाइड केल्यानंतर 3 1 जा 3, 3 2 जा 6 अँड 3 1 जा 3. इज इट क्लियर? 21 येणार आहे. त्यानंतर 12ला 3नी डिवाइड केल्यानंतर 3 1 जा 3 अँड 3 4 जा 12. इज इट क्लियर? सो 63b हे आपण कसं लिहू शकतो? 3नी डिवाइड केल्यानंतर 21b इज इक्वल टू 12a. ही टर्म कशी लिहू शकतो? 4a. नाउ वी कॅन राईट a and b are replaced by 2x plus 3 and x minus 5. Is it clear? So see here 21 as it is. b हा आपण x minus 5 साठी घेतलेला होता. इज इट क्लियर? सो बीच्या प्लेसवर अगेन काय येणार आहे? x minus 5. इज इट क्लियर? इज इक्वल टू 4 ॲज इट इज. एच्या प्लेसवर अगेन 2x प्लस 3 येणार आहे. इज इट क्लियर? सो यू कॅन राईट 2x प्लस 3. त्यानंतर मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 21नी सुरुवातीला एक्सला त्याने या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर 4नी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? 21 इंटू एक्स दॅट मीन्स 21x मायनस इथं प्लस आहे इथं मायनस आहे. दॅट मीन्स मायनस इंटू प्लस हे मायनस येणार आहे. इज इट क्लियर? सो 21 5 जा 105 इज इक्वल टू 4 2 जा 8 इंटू एक्स. इज इट क्लियर? त्यानंतर 4 3 जा 12. सो सुरुवातीला आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 21x आणि त्यानंतर 8x या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण 8x हे LHSला शिफ्ट करणार आहोत. त्यानंतर मायनस 105 हे RHSला शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट 21x मायनस इथं सुरुवातीला प्लस आहे शिफ्ट झाल्यामुळे ते मायनस होणार आहे. मायनस 8x इज इक्वल टू प्लस 12 ॲज इट इज प्लस 105. इज इट क्लियर? सो 21x मायनस 8x दॅट मीन्स 13x इज इक्वल टू ही ॲडिशन घ्यायची आहे. 2 प्लस 5 दॅट मीन्स 7. त्यानंतर 1 1. इज इट क्लियर? त्यानंतर आपल्याला सिम्पली एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू हा 13 आपल्याला शिफ्ट करावा लागेल. इज इट क्लियर?
सो 13 सुरुवातीला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो डिवायडेशनला जाणार आहे. 13 1 जा 13 अँड 13 9 जा 117 इज इक्वल. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एक्स इज इक्वल टू 9. इट इज अवर आन्सर. सेम एक्झाम्पल आपण ऑर मेथडनी सुद्धा सॉल्व करू शकतो. सो सॉल्व करूया. सेम एक्झाम्पल आपण ऑर मेथडनी सॉल्व करतो आहोत. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट सारखं सेम एक्झाम्पल हे सॉल्व करण्यासाठी सुरुवातीला इथं आपल्याला अल्टरनेंडो ही प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय युझिंग द प्रॉपर्टी अल्टरनेंडो. So according to this property we can write A upon C is equal to B upon D. That means ही whole term A place वर येणार आहे. It is A, then it is B. ठीक आहे. त्यानंतर ही whole term C place वर येणार आहे. then x minus 5 ही term D place वर येणार आहे. ठीक आहे. So we can write A upon C, that means 10x square plus 15x plus 63 upon 2x plus 3 is equal to B upon D, that means 5x square minus 25x plus 12 upon D, that means x minus 5 is equal. त्यानंतर एक्झाम्पल नंबर फर्स्ट सारखं सेम एक्झाम्पल हे सॉल्व करू शकतो. सो सी हिअर न्यूमरेटर प्लेसला जर आपण 5x ने मल्टिप्लाय केलं तर 5x इंटू 2x दॅट मीन्स 10x स्क्वेअर इज इक्वल. त्यानंतर 5x प्लस 3 दॅट मीन्स प्लस 15x इज इक्वल. त्यानंतर जर LHSला आपण न्यूमरेटर प्लेसला 5x ने मल्टिप्लाय केलं तर RHSला सुद्धा न्यूमरेटर प्लेसला 5x ने मल्टिप्लाय करावं लागेल इज इट क्लियर. सो 5x इंटू x दॅट मीन्स 5x स्क्वेअर देन 5x इंटू मायनस 5 दॅट मीन्स मायनस 25x इज इट क्लियर. सो सेम टर्म्स आपल्याला मिळणार आहेत. सो ते आपल्याला कॅन्सल करता येतील. सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय बाय 1 upon 5x or divide the both sides by only 5x is it clear. So multiplying हा वर्ड यूज केल्यामुळं आपण काय लिहिलेलं आहे 1 upon 5x is it clear. So 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळं हा ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 is it clear. Then upon 5x in bracket 2x plus 3 is equal to 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज ब्रॅकेट येणार आहे 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 अपॉन 5x मल्टिप्लाय बाय x मायनस 5 इज इक्वल. सो 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज येणार आहे 10x प्लस 15x प्लस 63. त्यानंतर 5x ने मल्टिप्लाय करायचं आहे सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला इज इक्वल. सो 5x इंटू 2x दॅट मीन्स 10x स्क्वेअर इज इक्वल. त्यानंतर 5x इंटू 3 दॅट मीन्स 5 3 जा 15 इंटू x 15x इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळं ॲज इट इज टर्म येणार आहे 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इज इक्वल अपॉन 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे दॅट मीन्स सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला इज इट क्लियर. सो 5x इंटू x दॅट मीन्स 5x स्क्वेअर त्यानंतर मायनस 5x इंटू मायनस 5 दॅट मीन्स मायनस 25x इज इट क्लियर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 10x स्क्वेअर प्लस 15x आणि इथं सुद्धा सेम टर्म मिळालेली आहे इज इट क्लियर. त्यानंतर इथं 5x स्क्वेअर मायनस 25x त्यानंतर इथं सुद्धा सेम टर्म मिळालेली आहे. सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी ही टर्म सुरुवातीला आपल्याला न्यूमरेटरला घ्यावी लागणार आहे बट कॅन्सल करण्यासाठी मायनसमध्ये घ्यावी लागणार आहे. दॅट मीन्स वी हॅव टू यूज दी प्रॉपर्टी डिव्हिडंडो इज इट क्लियर. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी डिव्हिडंडो. सो
अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी वी कॅन राईट ही टोटल टर्म ही ए प्लेसवर येणार आहे, देन ही टोटल टर्म ही बी प्लेसवर येणार आहे. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी ए मायनस बी अपॉन बी. इज इट क्लिअर? सो एचा ब्रॅकेट 10x² प्लस 15x प्लस 63 मायनस बीचा ब्रॅकेट दॅट मीन्स 10x² प्लस 15x अपॉन बी. That means 10x² plus 15x. Is it clear? त्यानंतर is equal to ही टोटल टर्म C प्लेसवर येणार आहे, देन ही टोटल टर्म D प्लेसवर येणार आहे. Is it clear? So according to the property of dividendo we can write C minus D. That means 5x² minus 25x plus 12 minus D, that means 5x² minus 25x. Is it clear? Upon D, that means 5x² minus 25x. Is it clear? So ब्रॅकेट सॉल्व करूया. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत. सो फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे 10x² प्लस 15x प्लस 63. त्यानंतर मायनसचे आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स आतील प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. सो मायनस 10x² मायनस 15x. इज इट क्लिअर? अपॉन 10x² प्लस 15x. देन RHS 5x² मायनस 25x प्लस 12. त्यानंतर मायनसने ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. मायनस 5x² प्लस 25x होणार आहे. इज इट क्लिअर? अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज 5x² मायनस 25x. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस 15x त्यानंतर प्लस 15x या ऑपोजिट टर्म झालेल्या आहेत, सो कॅन्सल झालेल्या आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 10x² प्लस 10x² या ऑपोजिट टर्म्स आहेत, सो कॅन्सल झालेल्या आहेत. त्यानंतर 5x² त्यानंतर मायनस 5x² या ऑपोजिट आहेत, सो कॅन्सल झालेल्या आहेत. त्यानंतर मायनस 25x प्लस 25x या ऑपोजिट टर्म्स आहेत, सो त्या कॅन्सल झालेल्या आहेत. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 63 अपॉन 10x² प्लस 15x. इज इट क्लिअर? त्यानंतर 12 अपॉन 5x² मायनस 25x. इज इट क्लिअर? सो डिनोमिनेटरच्या या टर्ममधून आपण 5x कॉमन घेऊ शकतो. सो वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन 5x. इज इट क्लिअर? सो 5x कॉमन घेतल्यानंतर सी हिअर 63 ॲज इट इज 5x आपण कॉमन घेतो आहोत. दॅट मीन्स ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 2x प्लस 3 इज इक्वल टू 12 ॲज इट इज 5x कॉमन घेतल्यामुळं ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे x मायनस 5. हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर सेम टर्म हीच मिळणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर सेम टर्म ही मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो दोन्ही ठिकाणी आपल्याला 5x मिळालेला आहे, सो तो आपण कॅन्सल करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला 5xनी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो 5xनी जर आपण बोथ साईडला मल्टिप्लाय केलं तर या 5xला हे 5x कॅन्सल होतील. सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग बोथ साइड्स by 5x. Is it clear? So we can write 63 upon 5x in bracket 2x plus 3 multiply by 5x. Is it clear? Is equal to 12 upon 5x in bracket x minus 5 multiply by 5x. Is it clear? So इथं 5x ला 5x कॅन्सल होणार आहेत, त्यानंतर इथं 5x ला 5x कॅन्सल होणार आहेत. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 63 अपॉन 2x plus 3 is equal to 12
अपॉन एक्स मायनस 5. सो सिम्पली इथं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट 63 इंटू एक्स मायनस 5 इज इक्वल टू 12 इंटू 2x प्लस 3 इज इक्वल. सिम्पली ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स 63 सुरुवातीला एक्सला मल्टिप्लाय करायचं आहे, देन 5ला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. त्यानंतर 12नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स 63x मायनस सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया. 63 मल्टिप्लाय बाय 5. 5 3 जा 15, कॅरी 1 होतील. 6 5 जा 30 आणि हे 31. दॅट मीन्स 315 इज इक्वल टू 12 इंटू 2x. दॅट मीन्स 12 2 जा 24x प्लस 12 3. लाईक टर्म्स अरेंज करूया. 63x देन 24x. सो सुरुवातीला आपण 24xला शिफ्ट करणार आहोत LHSला, देन मायनस 315ला RHSला शिफ्ट करायचं आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 63x मायनस 24x इज इक्वल टू 36 ॲज इट इज. हे शिफ्ट झाल्यामुळं प्लसमध्ये येणार आहे, प्लस 315 इज इक्वल. सो 63x मायनस 24x इज इक्वल टू ही ॲडिशन करून घेऊया. 6 प्लस 5 दॅट मीन्स 11, कॅरी 1 होईल. हे 4 आणि हे 1 दॅट मीन्स 5. त्यानंतर हे 3 ॲज इट इज. दॅट मीन्स 351. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 39 हे आपल्याला शिफ्ट करावे लागणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 351 अपॉन 39 इज इक्वल. सो सिम्पली आपण 3नी कट करू शकतो. 3 1 जा 3 अँड 3 3 जा 9 इज इक्वल. 3 1 जा 3, त्यानंतर 3 1 जा 3, रिमेनिंग 2 आणि हा 1 21 होतील. 3 7 जा 21 इज इक्वल. सो रेशो काय मिळालेला आहे 117 अपॉन 13 इज इक्वल. अगेन आपण याला 13नी कट करू शकतो. 13 1 जा 13 अँड 39 117. सो वी कॅन राईट आन्सर इज 9 अपॉन 1 इज इक्वल. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे x इज इक्वल टू 9. इट इज अवर ॲन्सर. सो दोन्ही मेथडनी सॉल्व केलं तरी ॲन्सर हे सेम मिळाले आहे इज इक्वल. सो हेच सेम एक्झाम्पल आपण थर्ड मेथडनी पण सॉल्व करू शकतो. सो ती मेथड आहे थेरम ऑन इक्वल रेशो. बट थेरम ऑन इक्वल रेशो हा आपण लर्न केलेला नाही, तो नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आपण लर्न करणार आहोत. सो सेम एक्झाम्पल आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये त्या मेथडनी सॉल्व करणार आहोत इज इक्वल. देन नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड वन, in first bracket 2x plus 1 bracket square plus 2x minus 1 bracket square upon in bracket 2x plus 1 bracket square minus in second bracket 2x minus 1 bracket square is equal to second ratio 17 upon 8 is equal. So just we have to find out the value of x is equal. So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a plus b अपॉन a मायनस बी. दॅट मीन्स इथं प्रॉपर्टी कोणती आहे, इट इज नथिंग बट कंपोनेंडो डिव्हिडेंडो. सो ही प्रॉपर्टी अगेन आपण फॉलो करणार आहोत इज इट क्लियर. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी कंपोनेंडो डिव्हिडेंडो. सो अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी वी कॅन राईट a प्लस बी अपॉन a मायनस बी. दॅट मीन्स ही टोटल टर्म ए प्लेसवर येणार आहे इज इट क्लियर. इट इज ए. देन ही टोटल टर्म बी प्लेसवर येणार आहे इज इट क्लियर. सो ए प्लस बी दॅट मीन्स सी हिअर केअरफुली इन ब्रॅकेट 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर प्लस बीची टर्म दॅट मीन्स 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इट क्लियर. त्यानंतर अपॉन a मायनस बी. दॅट मीन्स एच्या प्लेसवर इन ब्रॅकेट 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन
second bracket 2x minus 1 bracket square minus in second bracket 2x plus 1 bracket square minus 2x minus 1 bracket square. Is it clear? त्यानंतर RHS 17 हा C प्लेसवर आहे, then 8 हा D प्लेसवर आहे. Is it clear? So according to this property C plus D, that means 17 plus 8 upon C minus D, that means 17 minus 8. Is it clear? So bracket open करूया. 2x plus 1 bracket square as it is plus 2x minus 1 bracket square as it is. इथं प्लस आहे, that means same bracket as it is drop down होणार आहे. Is it clear? Plus 2x plus 1 bracket square minus 2x minus 1 bracket square. Is it clear? Upon 2x plus 1 bracket square plus in second bracket 2x minus 1 bracket square. इथं साइन मायनस आहे, दॅट मीन्स आतील टर्मचे साइन हे चेंज होणार आहेत. इज इट क्लियर? सो मायनस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर ही ॲडिशन करून घेऊया. 7 प्लस 8 दॅट मीन्स 15, कॅरी 1 होतील, दॅट मीन्स 25. इज इट क्लियर? त्यानंतर हे सबट्रॅक्शन 9 येणार आहे. इज इट क्लियर? देन 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, या ब्रॅकेटचं साईन हे मायनस आहे, बट सेम ब्रॅकेटचं साईन इथं प्लस आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, या ब्रॅकेटचं साईन मायनस आहे आणि सेम ब्रॅकेट इथं आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, बट इथं ब्रॅकेटचं साईन हे प्लस आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू RHS ॲज इट इज 25/9. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सेम ब्रॅकेट आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स हे 2 टाइम्स ब्रॅकेट आहे, सो वी कॅन राईट 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हे सुद्धा सेम ब्रॅकेट आहे, 2 टाइम्स आहे, सो वी कॅन राईट 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25/9 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो इथं आपण 2 ला 2 कट करू शकतो. त्यानंतर रिमेनिंग आहे ते नेक्स्ट स्टेपला घेऊया. 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25/9 ॲज इट इज. इज इट क्लियर? LHSला स्क्वेअरिंग आहे, सो आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स. स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स वी कॅन राईट रूट घेतल्यानंतर हा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? सो 2x प्लस 1 हा ब्रॅकेट राहणार आहे अपॉन 2x मायनस 1 हा सिंगल ब्रॅकेट राहणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर 25चा स्क्वेअर रूट हा 5 येणार आहे, त्यानंतर 9चा स्क्वेअर रूट हा 3 येणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर सिम्पली इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3x into 2x plus 1 is equal to 5 into 2x minus 1. Is it clear? So simply bracket सॉल्व करायचं आहे. सुरुवातीला 3 नी फर्स्ट टर्मला, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यानंतर 5 नी फर्स्ट टर्मला, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 3 into 2x that means 6x plus 3 into 1 that means 3 is equal to 5 into 2x that means 10x, 5 into minus 1 that means minus 5. Is it clear? त्यानंतर लाईक टर्म्स अरेंज करूया. 6x आणि 10x या लाईक टर्म्स आहेत, सो सुरुवातीला आपण 6x हे RHSला शिफ्ट करूया. इज इट क्लियर? सो LHS 10x ॲज इट इज
मायनस इथं प्लसमध्ये आहे, सो शिफ्ट झाल्यामुळे ते मायनस होणार आहे. इज इक्वल त्यानंतर +3 ॲज इट इज, त्यानंतर मायनस आहे, सो शिफ्ट केल्यानंतर ते +5 होणार आहे. इज इक्वल सी हिअर -5 हे आपण LHSला शिफ्ट केलेले आहे. सो वी कॅन राईट ॲडिशन घेऊया. 3 + 5 दॅट मीन्स 8 इज इक्वल टू 10x - 6x दॅट मीन्स 4x. इज इक्वल एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, दॅट मीन्स 4 हा आपल्याला शिफ्ट करायचा आहे. इज इक्वल सो 4 शिफ्ट झाल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. सो 8 ॲज इट इज अपॉन 4 इज इक्वल टू x. इज इक्वल 4नी कट करता येईल, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. इज इक्वल एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे, x इज इक्वल टू 2. इट इज अवर आन्सर. Then next example. Fourth one, under root 4x plus 1 plus under root x plus 3 upon under root 4x plus 1 minus under root x plus 3 is equal to 4 upon 1. So we have to find out the value of x. Is it clear? So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a plus b upon a minus b, दॅट मीन्स ही प्रॉपर्टी कोणती आहे? इट इज नथिंग बट कंपोनेंटो डिव्हिडंडो. सो सेम प्रॉपर्टी आपल्याला फॉलो करायची आहे. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी कंपोनेंटो डिव्हिडंडो. So according to this property we can write a plus b upon a minus b. That means ही टोटल टर्म a प्लेसवर येणार आहे. It is a and it is b. Is it clear? So a plus b, that means he whole term under root 4x plus 1 plus under root x plus 3. Is it clear? Plus b, that means he whole term येणार आहे under root 4x plus 1 minus under root x plus 3. Is it clear? त्यानंतर upon a minus b. That means a च्या प्लेसवर ही टर्म येणार आहे 4x plus 1 plus under root x plus 3 minus 4x under root 4x plus 1 minus under root x plus 3. Is it clear? Is equal to, that means 4 हा c प्लेसवर आहे, then 1 हा d प्लेसवर आहे. Is it clear? So according to the property componendo dividendo, c plus d, that means 4 plus 1 upon c minus d, that means 4 minus 1. Is it clear? So bracket solve करूया. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे अंडर रूट 4x plus 1 प्लस अंडर रूट x plus 3. इज इट क्लिअर? प्लसने आपण ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत, दॅट मीन्स आतील टर्मचे साईन हे चेंज होणार नाही आहेत. सो राईट ॲज इट इज 4x plus 1 मायनस अंडर रूट x plus 3 अपॉन फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. 4x plus 1 प्लस अंडर रूट x plus 3. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार, दॅट मीन्स आतील टर्मचे साईन हे चेंज होणार आहेत. सो मायनस अंडर रूट 4x plus 1, त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे, प्लस अंडर रूट x plus 3 इज इक्वल टू ही ॲडिशन 5 येणार आहे, देन सबट्रॅक्शन 3 येणार आहे. इज इट क्लिअर? देन मायनस अंडर रूट x plus 3, त्यानंतर सेम टर्म इथं आहे बट साईन प्लस आहे, दॅट मीन्स या टर्म्स ऑपोजिट झालेल्या आहेत, एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस अंडर रूट 4x plus 1, या टर्मचं साईन इथं मायनस आहे, त्यानंतर सेम टर्म इथं आहे बट साईन हे प्लस आहे. इज इट क्लिअर? सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. अंडर रूट 4x plus 1 प्लस अंडर रूट 4x plus 1 अपॉन x plus 3
अंडर रूट एक्स प्लस 3. त्यानंतर RHS ॲज इट इज इट क्लिअर. त्यानंतर अंडर रूट 4x प्लस 1 प्लस अंडर रूट 4x प्लस 1. दॅट मीन्स ही टर्म 2 टाइम्स आहे. सो वी कॅन राईट 2 इन ब्रॅकेट अंडर रूट 4x प्लस 1 अपॉन सेम टर्म इथं 2 टाइम्स आहे. दॅट मीन्स 2 अंडर रूट x प्लस 3 इज इक्वल टू RHS ॲज इट इज इट. इथं 2 ला 2 कॅन्सल होणार आहे. रिमेनिंग आहेत ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. अंडर रूट 4x प्लस 1 अपॉन अंडर रूट x प्लस 3 इज इक्वल टू 5 अपॉन 3 इज इक्वल. सो LHSला स्क्वेअर रूट आहे. सो स्क्वेअर रूट रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल इज इक्वल. सो वी कॅन राईट स्क्वेअरिंग बोथ साइड्स we can write under root 4x plus 1 bracket square upon under root x plus 3 bracket square is equal to 5 square upon 3 square. is it clear? So या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे 4x प्लस 1 अपॉन x प्लस 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 स्क्वेअर वी नो दॅट 25 अपॉन 3 स्क्वेअर 9. इज इट क्लिअर? देन इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we can write 9 into 4x plus 1 is equal to 25 into x plus 3. is it clear? सो सुरुवातीला 9नी फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 25नी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 9 into 4x दॅट मीन्स 9 4 जा 36 into x plus 9 into 1 that means 9 is equal to 25 into x that means 25x plus 25 3 जा 75. is it clear? त्यानंतर लाईक टर्म्स अरेंज करूया. 36x त्यानंतर 25x. is it clear? सो सुरुवातीला आपण 25x हे LHSला शिफ्ट करूया. is it clear? सो वी कॅन राईट RHS 36x मायनस इथं प्लस आहे त्यानंतर ते शिफ्ट झाल्यामुळे मायनस होणार आहे. इज इक्वल टू 75 ॲज इट इज. त्यानंतर 9 आपण शिफ्ट करतो आहोत. सो 9 सुरुवातीला प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते मायनस होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. 6 मायनस 5 दॅट मीन्स 1. त्यानंतर 3 मायनस 2 दॅट मीन्स 11. इज इट क्लिअर? 11x इज इक्वल टू 75 मायनस 9 दॅट मीन्स 66 होतील. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 11 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. इज इट क्लिअर? सो LHSला x ॲज इट इज 66 अपॉन 11 होणार आहे. इज इट क्लिअर? 11नी आपण कट करू शकतो. 11 1 जा 11, 11 6 जा 66. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे. देअरफॉर वी कॅन राईट x इज इक्वल टू 6. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ वन. 4x square plus 1 bracket square plus in second bracket 2x plus 3 bracket square upon 4x square plus 12x plus 9 is equal to 61 upon 36. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर दोन्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बट डिनॉमिनेटर प्लेसला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. सो या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं कन्व्हर्जन आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये करता येईल. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला ते कन्व्हर्जन आपण करून घेऊया. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहे. इज इट क्लिअर? सो 4x square plus 12x plus 9. It is nothing but quadratic polynomial. We know that. आणि या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण लर्न केलेले आहेत. इट इज नथिंग बट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. दॅट मीन्स एक्स स्क्वेअरची जी टर्म आहे त्याचा कोइफिशियंट, त्यानंतर ही कॉन्स्टंट टर्म, यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेत असतो. दॅट मीन्स 36 प्लस 36चे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत.
मल्टिप्लिकेशन हे +36 येणार आहे. त्यानंतर ॲडिशन ही +12 येणार आहे. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स काय येणार आहेत? +6 +6 दॅट मीन्स प्लस इंटू प्लस प्लस येणार आहे. 6 6 जा 36. इज इट क्लिअर? त्यानंतर +6 +6 दॅट मीन्स +12. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स आपण मेन्शन करूया. 4x². त्यानंतर या मिडल टर्मच्या प्लेसवर आपण फॅक्टर लिहिणार आहोत. 6x + 6x 2 + 9 ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर या टर्ममधून आपण कॉमन घेत असतो. त्यानंतर या टर्ममधून आपण कॉमन घेत असतो. सो सुरुवातीला आपण 2x कॉमन घेऊया. सो ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? 2x + 3. इज इट क्लिअर? 2 × 2 4 x × x x² दॅट मीन्स 4x². इज इट क्लिअर? त्यानंतर 2x × 3 दॅट मीन्स 6x. इज इट क्लिअर? त्यानंतर यातून आपल्याला 3 कॉमन घेता येतील. सो 3 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? 2x + 3. सो सेम आहेत ते आपण कॉमन घेणार आहोत. त्यानंतर रिमेनिंग टर्म आपण नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. 2x + 3. इज इट क्लिअर? सो इथंही दोन्ही ब्रॅकेट सेम मिळालेले आहेत. सो वी कॅन राईट 2x + 3 ब्रॅकेट². इज इट क्लिअर? दॅट मीन्स या प्लेसवर आपण ही टर्म लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 4x + 1 ब्रॅकेट² प्लस in second bracket 2x + 3 ब्रॅकेट² अपॉन ही टर्म येणार आहे आता 2x + 3 ब्रॅकेट² इज इक्वल टू RHS ॲज इट इज 61/36. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 2x + 3 ब्रॅकेट² त्यानंतर इथं सुद्धा 2x + 3 ब्रॅकेट² मिळालेला आहे. सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होऊ शकते. त्यासाठी ही टर्म आपल्याला न्युमरेटरला घ्यावी लागणार आहे आणि ती सबट्रॅक्शनमध्ये घ्यावी लागणार आहे. दॅट मीन्स वी हॅव टू यूज दी प्रॉपर्टी डिव्हिडंडो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी डिव्हिडंडो. सो according to this property we can write a minus b upon b. that means see here ही टोटल टर्म ही a प्लेसवर येणार आहे. it is a and it is nothing but b. so we can write a minus b. that means ही टोटल टर्म 4x + 1 ब्रॅकेट² प्लस in second bracket 2x + 3 ब्रॅकेट² minus b. that means 2x + 3 ब्रॅकेट² is it clear? upon b. that means 2x + 3 ब्रॅकेट² is it clear? is equal to RHS. that means 61 हा C प्लेसवर आहे. त्यानंतर 36 हा D प्लेसवर आहे. is it clear? so according to the property dividendo we can write C minus D. that means 61 minus 36 upon D. that means 36. is it clear? so bracket solve करूया. 4x + 1 ब्रॅकेट² प्लस 2x + 3 ब्रॅकेट² minus 2x + 3 ब्रॅकेट². is it clear? upon 2x + 3 ब्रॅकेट². is it clear? त्यानंतर हे सबट्रॅक्शन करून घेऊया. दॅट मीन्स 11 - 6 करावे लागतील. 11 - 6 5 येणार आहे. त्यानंतर 6 - 4 करावे लागतील 2. इज इट क्लिअर? अपॉन 36 ॲज इट इज. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या ब्रॅकेटचं साईन मायनस आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सेम ब्रॅकेटचं साईन हे प्लसमध्ये आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 4x + 1 ब्रॅकेट² अपॉन 2x + 3 ब्रॅकेट² इज इक्वल टू 25/36. इज इट क्लिअर? सो LHSला स्क्वेअरिंग आहे. सो आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स. वी कॅन राईट स्क्वेअर रूट घेतल्यामुळं हा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो 4x + 1 अपॉन 2x + 3 इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट 5 येणार आहे. त्यानंतर
36चा स्क्वेअर रूट 6 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we can write 6 into 4x plus 1 is equal to 5 into 2x plus 3. Is it clear? ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स 6नी सुरुवातीला 4xला, देन 1ला, 5नी सुरुवातीला 2xला, देन 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो 6 into 4 दॅट मीन्स 6 4 जा 24 into x plus 6 1 जा 6 is equal to 5 2 जा 10 into x plus 5 3 जा 15. इज इट क्लिअर? लाईक टर्म्स अरेंज करूया. 24x त्यानंतर 10x या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण 10x शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लिअर? सो LHSला 24x त्यानंतर इथं प्लसमध्ये आहे. सो शिफ्ट झाल्यामुळं -10x होणार आहे. त्यानंतर 15 ॲज इट इज 6 हा आपण या साईडला शिफ्ट करतो आहोत. सो सुरुवातीला तो प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यामुळे तो सबट्रॅक्ट होणार आहे. सो राईट -6 इथे. इज इट क्लिअर? सो 24x - 10x दॅट मीन्स 14x इज इक्वल टू 15 - 6 दॅट मीन्स 9. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 14 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो 9/14 होती. त्यानंतर अगेन याला आपण कट करू शकत नाही. सो इट इज अवर आन्सर. x इज इक्वल टू 9/14. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल 6th one. In first bracket 3x minus 4 bracket cube minus in second bracket x plus 1 bracket cube upon in first bracket 3x minus 4 bracket cube plus in second bracket x plus 1 bracket cube is equal to 61/189. So just we have to find out the value of x. Is it clear? So इथं जर आपण प्रॉपर्टी ऑब्झर्व केली तर a minus b upon a plus b दॅट मीन्स इथं कंपोनेंडो डिव्हिडेंडो आहे, बट सुरुवातीला याचा आपल्याला इन्व्हर्टेंडो घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी इन्व्हर्टेंडो. बाय युझिंग दी प्रॉपर्टी इन्व्हर्टेंडो दॅट मीन्स सिम्पली प्लेसेस एक्सचेंज होणार आहे. ही टोटल टर्म न्यूमरेटर प्लेसवर जाणार आहे. त्यानंतर ही टोटल टर्म डिनोमिनेटर प्लेसवर येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सेम 61 हा डिनोमिनेटरला येणार आहे. त्यानंतर 189 हा न्यूमरेटरला जाणार आहे. दॅट मीन्स इट इज नथिंग बट इन्व्हर्टेंडो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 3x - 4 bracket cube plus x plus 1 bracket cube upon 3x - 4 bracket cube minus x plus 1 bracket cube is equal to 189/61. Is it clear? So a plus b upon a minus b that means it is nothing but componendo dividendo. Is it clear? So we can write by using the property componendo dividendo. By using componendo dividendo. So according to this property we can write a plus b upon a minus b. That means ही होल टर्म a प्लेसवर आहे. जे काय त्यानंतर ही होल टर्म ही b प्लेसवर आहे. सो a प्लस b दॅट मीन्स एच्या प्लेसवर ही पूर्ण टर्म येणार आहे. इन ब्रॅकेट 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x plus 1 ब्रॅकेट क्यूब प्लस b दॅट मीन्स 3x - 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x plus 1 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर अपॉन a minus b घ्यायचा आहे. अपॉन a दॅट मीन्स 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x plus 1 ब्रॅकेट क्यूब मायनस 3x - 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x plus 1 ब्रॅकेट क्यूब. त्यानंतर RHS 189 हा C प्लेसवर आहे.
त्यानंतर 61 हा डी प्लेसवर आहे. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी कंपोनेंट डिव्हिडंडो सी प्लस डी दॅट मीन्स 189 प्लस 61 अपॉन 189 मायनस 61 इज इट. ब्रॅकेट सॉल्व करूया. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लसनी ब्रॅकेट सॉल्व करणार आहे. दॅट मीन्स आतील ब्रॅकेटचे साईन ही चेंज होणार नाही आहेत. इज इट. सो राईट प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इट अपॉन 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब मायनसने आता ब्रॅकेट सॉल्व करणार आहे. दॅट मीन्स आतील ब्रॅकेटचे साईन हे चेंज होणार आहेत. सो मायनस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब मायनस इंटू मायनस प्लस x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इट. त्यानंतर ही ॲडिशन करून घेऊया. 9 प्लस 1 दॅट मीन्स 10 कॅरी 1 होतील. त्यानंतर 8 प्लस 7 दॅट मीन्स 15 कॅरी 1 होतील आणि हा 1 दॅट मीन्स 250 इज इट. त्यानंतर सबट्रॅक्शन 9 मायनस 1 दॅट मीन्स 8. त्यानंतर 8 मायनस 6 2 आणि त्यानंतर हा 1 दॅट मीन्स 128 इज इट. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सेम ब्रॅकेटचं साईन मायनस आहे. त्यानंतर इथं सेम ब्रॅकेटचं साईन हे प्लस आहे इज इट. सो या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे इज इट. त्यानंतर इथं सेम ब्रॅकेटचं साईन मायनस आहे. इथं सुद्धा सेम ब्रॅकेट आहे बट साईन हे प्लस आहे इज इट. सो या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे कारण ते ऑपोजिट ब्रॅकेट झालेले आहेत इज इट. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इट. सो 250 अपॉन 128 ॲज इट इज इट. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर दोन्हीही सेम ब्रॅकेट आहेत. दॅट मीन्स हे ब्रॅकेट 2 टाइम्स आहेत. सो वी कॅन राईट 2 इंटू 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन हा सुद्धा सेम ब्रॅकेट 2 टाइम्स आहे. सो वी कॅन राईट 2 इंटू x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 250 अपॉन 128 इज इट. सो तर 2ला 2 कॅन्सल होतील. त्यानंतर हा रेशो सुद्धा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेता येईल. 2नी कट करता येईल. 2 6 जा 12 2 4 जा 8 इज इट. त्यानंतर 2 1 जा 2 2 2 जा 4 2 5 जा 10 इज इट. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 3x मायनस 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 125 अपॉन 64 इज इट. LHSला क्यूबिंग आहे. सो आपल्याला क्यूब रूट घ्यावा लागणार आहे इज इट. सो वी कॅन राईट टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स इज इट. सो क्यूब रूट घेतल्यामुळं हा क्यूब कॅन्सल होणार आहे इज इट. सो 3x मायनस 4 फक्त राहणार आहे अपॉन x मायनस 1 राहणार आहे इज इट. त्यानंतर 125चा क्यूब रूट हा 5 येणार आहे. त्यानंतर 64चा क्यूब रूट हा 4 येणार आहे इज इट. सी हियर 64 दॅट मीन्स 4 इंटू 4 इंटू 4 इज इट. 4 4 जा 16 16 4 जा 64 इज इट. दॅट मीन्स 64चा क्यूब रूट हा 4 येणार आहे इज इट. त्यानंतर 125 दॅट मीन्स 5 इंटू 5 इंटू 5 दॅट मीन्स 5 5 जा 25 25 5 जा 125 क्यूब रूट दॅट मीन्स 125चा क्यूब रूट हा 5 येणार आहे इज इट. सो इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we can write 4 into 3x minus 4 is equal to 5 into x plus 1 is it clear. So bracket solve करायचा आहे. 4 नी सुरुवातीला 3x ला then minus 4 ला then 5x then 1 ला मल्टिप्लाय होणार आहे
Is it clear? So we can write 4 into 3, that means 4 3s are 12 into x, that means 12x. 4 into 4 minus 16 होणार आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, दॅट मीन्स प्लस इंटू मायनस मायनस होणार आहे. इज इट क्लिअर? 5 इंटू एक्स 5x, त्यानंतर प्लस 5 इंटू 5. इज इट क्लिअर? त्यानंतर लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 12x त्यानंतर 5x. सो सुरुवातीला आपण 5x शिफ्ट करूया. इज इट क्लिअर? सो LHSला 12x ॲज इट इज, हे सुरुवातीला प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यामुळे ते -5x झालेले आहेत. त्यानंतर 5 ॲज इट इज, हे इथं मायनसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते +16 होणार आहेत. इज इट क्लिअर? हे 16 आपण या साईडला शिफ्ट केलेले आहेत. सो वी कॅन राईट 12x - 5x, दॅट मीन्स 7x. इज इट क्लिअर? इज इक्वल टू ही ॲडिशन 16 + 5, दॅट मीन्स 21. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, दॅट मीन्स 7 सुद्धा आपल्याला शिफ्ट करायचा आहे. 7 शिफ्ट झाल्यानंतर तो डिवायडेशनला येईल, 21/7 होणार आहे. इज इट क्लिअर? सो एक्स इज इक्वल टू 7ने आपण कट करू शकतो. 7 1 जा 7, 7 3 जा 21. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? एक्स इज इक्वल टू 3. इट इज अवर आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.